ताजो नारळ फोडून त्याची सोलकढी करण्यात जी मजा आसा ना ती आमच्याकडेचो. कोकणात भरपूर नारळ, त्यामुळे माड भरपूर, त्यामुळे नारळ भरपूर. महाग असले तरी एक जेवणाक लागतात. सध्या थंडी असल्या कारणानं असे तडे येतात, ते फुटतात आडवे तिडवे, 4-5 भेकला होतात. असा कातून की नाही खोबरा फ्रीजमध्ये ठेवून देतो. करतालात का इतक्या खोबरा कापा करून, गुळाची कापा, साखरेची कापा, भाजक्या वाटप. मग आज करतं आहे सोलकढी. एक बाऊल घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे पाणी, मीठ घातलं आहे चवीपुरता, चमचोभर आगळ, या ओरिजिनल आगळ असा, बारीक चिरून मिरची आणि बारीक चिरून कोथिंबीर. खोबरा मिक्सरच्या भांड्यात घेतलं, ताजा खोवलेला, 2 लसणाच्या पाकळ्या मिक्सराक लावून बारीक करून घ्यायचे. जाडसर रस काढायचा. अप्रतिम सोलकढी लागता. ओरिजिनल आगळ असा, याच्यात बिटाचो रस अजिबात नाही. आणि आमच्याकडे कोकणात की ना सोलकढी म्हणजे स्पेशलिटी आहे सोलकढीची. आम्ही जिरा अजिबात वापरनो नाही. जेका कोणाक होया तेनी वापरूचा, आमका तर अजिबात जिरा घातलेली सोलकढी आवडणार नाही. अशी साध्या जाड रसाची सोलकढी लाल भडक अशी करा, पिवा. आवडतली तुमकां. आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.